सुमन संस्कार प्रेम इंग्लिश स्कूल मध्ये या ठिकाणी आपण भारतीय खेडी कुठल्या प्रकारचे असतात हे लहान मुलांना अगदी व्यवस्थित लक्षात यावं याच्यासाठी भारतीय खेड्यांचा नजारा या ठिकाणी तयार केलेला आहे, देखावा तयार केलेला आहे। तर भारतीय खेडी जर सुधारली तरच आपला देश सुधरेल असं महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे। तर आपल्या भारतीय खेड्यांना सुधारण्यासाठी पक्के रस्ते कुठल्या प्रकारचे आजकाल तयार करण्यात येत आहेत हे दाखवण्यासाठी आपण कलरफुल रांगोळीचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे। तर आपल्या मुलांच्या आवडीचं असं खेळ म्हणजे ढोलकपूर या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना तयार करून दाखवलेला आहे। या ढोलकपूर मध्ये प्रवेश करण्यासाठी जे काही प्रवेशद्वार आपण या ठिकाणी दाखवलंय ते आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेस्ट मटेरियल मधील थर्माकोल पासून आपण हे ढोलकपूर तयार केलेलं आहे आणि या ढोलकपूरच्या पाठीवर सुस्वागतम असं ढोलकपूर मध्ये येणाऱ्या लोकांचं स्वागत करण्यासाठी आपण तिथं ते अक्षर लावलेले आहेत। तर ढोलकपूर मध्ये प्रवेश करत असताना तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे बैल दिसत आहेत ते बैल म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या कष्टाचं आणि बळीराजाचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी तुमच्या स्वागतासाठी आपल्या स्वागतासाठी इथे उभे केलेले आहेत, जे की आपण मातीपासून बनवलेले आहेत आणि त्यांना रंग दिलेला आहे। अतिशय सुंदर बैल ते दिसत आहेत। तर या ढोलकपूर मध्ये सुद्धा आज आपण ऊर्जेची गरज म्हणून इथे पेट्रोल डिझेलची गाडी ढोलकपूर मध्ये जाते आहे। तर चांगल्या रस्त्यामुळे अशा प्रकारच्या गाड्या सुद्धा आमच्या ढोलकपूर मध्ये आजकाल येऊ लागलेल्या आहेत हे आपल्याला इथं पाहता येतं। तसेच थोडंसं ढोलकपूरच्या मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसून येतं की आपल्या उजव्या हाताला पाहिल्याच्या नंतर इथं शेतकऱ्यांचे जे बैल आहेत ते बैल राहण्यासाठी शेतकरी बैलांसाठी जो निवारा तयार करतो तो निवारा म्हणजे बैलांचा गोठा। तर हा बैलांचा गोठा तयार करण्यासाठी आपण आपल्याकडे उपलब्ध असलेले जे टाकाऊ झाडू होते जे की आपण कचऱ्यामध्येच टाकून देणार होतो त्या काड्यांचा उपयोग बैलांचा गोठा तयार करण्यासाठी आपण केलेला आहे आणि बैलांच्या गोठ्यावर जो पक्षी बसलेला आहे तो पक्षी तो पोपट आहे आणि तो पोपट तयार करण्यासाठी आपण जे कोंबड्यांची उरलेली शिल्लक पडलेली जी पंख होती त्या पंखाचा उपयोग आपण अगदी छान प्रकारचा पोपट तयार करण्यासाठी केलेला आहे। तर असंच आपण थोडंसं त्या घरामध्ये डोकावून पाहिलं तर त्या बैलांच्या गोठ्यामध्ये अगदी मातीपासून बनवलेले दोन बैल सुद्धा आपल्याला दिसून येतात। तसंच आपण ढोलकपूरच्या थोडंसं आणखीन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ढोलकपूर मध्ये तुमच्या उजव्या हाताला इथं शेतकऱ्याची जी काही व्यवसाय आहे शेतकऱ्याचा तो शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय शेती आपल्याला इथं शेती दिसून येते। या शेतामध्ये अगदी गव्हाचं पीक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं। तर खेड्यामध्ये जे काही जंगलातील लाकडं वगैरे ओढण्यासाठी हत्तीचा उपयोग केला जात असतो तर अशा हत्तीचा आपल्याला या ठिकाणी देखावा पाहायला मिळतोय। तर हे हत्ती बनवण्यासाठी आपण अगदी नारळाच्या केसरचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे। तसेच या ढोलकपूर मध्ये जे काही घरं आहेत हे घरं बनवण्यासाठी आपण कागदी पुठ्यांचा आणि नारळाच्या वरच्या टरफलाचा केशरचा उपयोग केलेला आहे। तसेच या घराच्या बाजूला दिसणारी जी विहीर आहे ही विहीर दाखवण्यासाठी आपण कागदी पुठ्याचाच वापर केलेला आहे। तसेच भारतीय खेड्यामधील जे काही घर असतं त्या घराच्या पुढे जे तुळशी वृंदावन दिसतंय तुम्हाला ते तुळशी वृंदावन आपण बनवण्यासाठी कागदी पुठ्यांचा उपयोग केलेला आहे। तसेच त्याच्यामध्ये काही आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कासाच्या छोट्या छोट्या तुकड्यांचा उपयोग आपण ते तुळशी वृंदावन सजवण्यासाठी केलेला आहे। तसेच आपण या खेड्यातील जे कंपाऊंड वॉल असते ती तयार करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या माचीसचा काळी पेटीमधील काड्यांचा उपयोग आपण घराचा कंपाऊंड वॉल सजवण्यासाठी इथं केलेला आहे। तसेच थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला आमच्या ढोलकपूर मधील जी काही घरे दिसत आहेत ही घरे बनवण्यासाठी आम्ही कागदी पुठ्यांचाच उपयोग केलेला आहे। अतिशय सुंदर घरे या ठिकाणी दिसत आहेत। तर या घरामध्ये जे काही तुम्हाला अंतर दिसतंय ते जास्त अंतर आम्ही मुद्दाम ठेवले की किल्लारीला जो भूकंप झाला त्या भूकंपामध्ये अगदी रस्त्यावर जरी आलं तरी उंच घरावरची जी दगड होती ती दगड आपल्या अंगावर पडल्यामुळे तिथं लोकांना प्राणाला मुकावं लागलं। तर अशा प्रकारचा भूकंप जर आपल्याकडे पुन्हा कधी झाला तर आपल्या लोकांना मृत्यू येऊ नये आणि त्यांना पळण्यासाठी जागा उपलब्ध असावी याच्यासाठी आपण घरामध्ये अंतर मुद्दाम ठेवून या ठिकाणी दाखवलेला आहे। तर अशा प्रकारे अगदी पुढच्या गोष्टीचा आपल्याला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आपण एक आदर्श प्रकारचे घर या ठिकाणी मुद्दाम निर्माण केलेले आहेत। तर आमच्या या ढोलकपूर मध्ये जलस्वराज प्रकल्प अतिशय
चांगल्या प्रकारे कशा प्रकारे राबवला जातोय हे दाखवण्यासाठी आपण इथं पाण्याची टाकी उपलब्ध करून दिलेली आहे। ही पाण्याची टाकी तयार करण्यासाठी आपल्याला कागदी पुठ्ठ्यांचा आणि दिवाळीमध्ये जे काही लक्ष्मी तोटे असतात, फटाके असतात, तर त्या फटाक्यांच्या रिकाम्या नळकांड्यांचा उपयोग आपण ही पाण्याची टाकी तयार करण्यासाठी या ठिकाणी केलेला आहे हे दिसून येते। तर खेड्यामध्ये शिक्षणाचा प्रसार आज मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। तर या ढोलकपूर मध्ये सुद्धा जिल्हा परिषद शाळा शिक्षणाचा प्रसार करण्याचं कार्य अतिशय जोरात करते आहे हे आपल्याला दिसून येते। तर ही शाळा बनवण्यासाठी सुद्धा आपण कागदी पुठ्ठ्यांचा आणि फक्त रंगाचा उपयोग केलेला दिसून येते। तर या जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग असे 3 वर्ग या ठिकाणी सुरू असलेले ज्ञानदानाचं कार्य करत असलेले आपल्याला दिसून येतात। तर शाळेच्या भोवताली तुम्हाला जी काही झाडं दिसत आहेत हे झाडं मुलांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही मुद्दाम या ठिकाणी उभे केलेले आहेत, जे की या ठिकाणी आपण कागदी पुठ्ठ्यांपासून आणि आपल्याकडे वेस्ट मटेरियल मध्ये जी काही शोभेची झाडं पडून होती ती या ठिकाणी आपण मुद्दाम लावलेली आहेत आणि मुलांना पर्यावरणाचं महत्त्व या ठिकाणी अशा पद्धतीने पटवून दिलेलं आहे। तर या आमच्या ढोलकपूर मध्ये या ढोलकपूरमध्ये आपण पोस्टाची सेवा कुठल्या प्रकारे चालते हे दाखवण्यासाठी पोस्ट ऑफिसचा पोस्ट बॉक्सचा उपयोग आपण केला आहे। पोस्ट बॉक्स बनवण्यासाठी आपण कागदी पुठ्ठ्याचाच उपयोग केलेला आहे। तर या ढोलकपूरमधून रस्त्यावरून धावणाऱ्या ज्या काही गाड्या दिसत आहेत आपल्याला, तर या गाड्या बनवण्यासाठी आपण कागदी पुठ्ठ्यांचा उपयोग केलेला आहे। तर ढोलकपूरमध्ये शेती करण्यासाठी जे तुम्हाला बैलगाडी दिसते आहे शेतामध्ये, ती बैलगाडी आपण अगदी लाकडी पट्ट्यांपासून ती बैलगाडी बनवलेली आहे आणि त्या बैलांना झोपलेले जे बैलगाडीला झोपलेले जे बैल दिसत आहेत ते बैल सुद्धा अगदी मातीपासून बनवलेले आहेत। त्यांना छान छान कलर दिलेला असल्यामुळे ते बैल सुद्धा अगदी खऱ्या बैलासारखे आकर्षक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर अशा प्रकारे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे स्वच्छ गाव सुंदर गाव असा संदेश घेऊन या ठिकाणी सुमन संस्कार प्रेम स्कूलने लहान मुलांना भारतीय खेळी कशा प्रकारची आहे आणि ती कशा प्रकारे आदर्श ठरत आहे हे दाखवण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न या ठिकाणी चालवलेला आपल्याला दिसून येतो। थँक्यू।